मी माझ्या कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. नीट एक्झाममध्ये पास होईन इतका चांगला अभ्यासही करू शकलो नाही. आई बाबा मला माफ करा. अशी नोट लिहून 20 वर्षांच्या दीक्षितने 3 मे 2026ला एक्झामला जायच्या जरा आधी स्वतःचं आयुष्य संपवलं. आणि दुसरीकडे काहींनी पैशाच्या जोरावर सिस्टीम हॅक करून पेपर लीक केला होता. त्यामुळे ज्या परीक्षेला घाबरून दीक्षितने हे पाऊल उचललं होतं ती नीट एक्झाम 12 मे 2026ला रद्द करण्यात आली. पण नीटच्या या जगात फक्त पेपर लीक एवढंच नाहीये तर डमी कॅन्डिडेट्स, फेक टॉपर्स, रँक बाईल, कोचिंग स्कॅम, मेंटल प्रेशर, डिप्रेशन आणि सुसाइड्स हे सुद्धा आहेत. अशाच या मल्टी कोर इंडस्ट्री असलेल्या नीट एक्झाम बद्दल अजून जाणून घेऊ ऑनेस्ट बोल्ड ट्रूथ. दीक्षित फक्त एकटा मुलगा नाहीये. NCRBने दिलेल्या ताज्या अहवालानुसार 2024 मध्ये भारतात 1,70,746 विद्यार्थ्यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं. आणि क्युरियस या मेडिकल जर्नलने केलेल्या स्टडीनुसार 80 डॉक्युमेंटेड सुसाईड केसेसपैकी 70% विद्यार्थी हे नीट किंवा JEEचे होते. विचार करा, एक एक्झाम, एक रँक, एक रिझल्ट एखाद्या मुलाच्या पूर्ण आयुष्यापेक्षा मोठा किती असतो ते. आज भारतात लाखो विद्यार्थी डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहत आहेत. पण त्या स्वप्नामागे एक असा अंधार आहे ज्याबद्दल फार कमी लोक बोलतात. कोटा, हैदराबाद, पुणे, दिल्ली, देशभरात कोचिंग इंडस्ट्री अब्जावधी रुपयांची झाली आहे. मोठमोठे बॅनर्स, पण या चमकदार पोस्टर्सच्या मागे एक वेगळीच रियालिटी लपलेली आहे. त्यामुळे आज सिच्युएशन अशी झाली आहे की नीट फक्त एक्झाम राहिलेली नाहीये, ती एक इंडस्ट्री बनली आहे. एक अशी इंडस्ट्री जिथे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर बिझनेस उभा राहतो. पण सर्वात आधी एक बेसिक प्रश्न, नीट एक्झाम इतकी मोठी आहे का? कारण भारतात डॉक्टर बनायचं असेल तर जवळपास प्रत्येक विद्यार्थ्याला ही एक्झाम द्यावीच लागते. दरवर्षी 17 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी नीट देतात, पण सिलेक्शन फक्त 7 ते 8%. म्हणजे 100 मुलांपैकी फक्त 7 किंवा 8 जण. बाकी हजारो मुलं रिपीटर्स बनतात. कोणी ड्रॉप घेतं, कोणी पुन्हा कोचिंग जॉईन करतं आणि काही जण पूर्णपणे तुटून जातात. या इंडस्ट्रीमध्ये फक्त एक प्रेशर नाहीये, इथे एक स्कॅम सुद्धा आहेत. आणि त्यातला सर्वात डेंजरस स्कॅम म्हणजे फेक सक्सेस मार्केटिंग. 2017 मध्ये श्रीनगर मधल्या एका कोचिंग सेंटरने नीट आणि JEEच्या सक्सेसफुल स्टुडंट्सच्या जाहिरातीसाठी मोठी चूक केली होती. आणि त्यानंतर संपूर्ण देशात त्या जाहिरातीची चर्चा झाली होती. त्या जाहिरातीत कोचिंग इन्स्टिट्यूटने काही टॉपर स्टुडंट्सचे फोटो वापरले होते, पण त्यातल्या 2 फोटोंमधले ते दोघे प्रत्यक्षात त्या इन्स्टिट्यूटचे विद्यार्थीच नव्हते. एका फोटोमध्ये 2014च्या पेशावर स्कूल टेरर अटॅकमध्ये मृत्यू झालेल्या पाकिस्तानी मुलाचा फोटो होता, तर दुसरा फोटो हा पाकिस्तानी कॉमेडियन आणि युट्यूबरचा होता. ही जाहिरात समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठी टीका झाली, पण नंतर कोचिंग सेंटरने ही डिझायनरची चूक असल्याचं सांगत माफी मागितली होती. त्यानंतर 2020च्या नीटमध्ये 720 पैकी 720 गुण मिळवून ज्याने इतिहास रचला होता तो शोएब अफ्ताब. पण त्याच्या मेहनतीचा फायदा प्रत्येक कोचिंग क्लास करून घेत होतं. म्हणजे शोएब आमचाच विद्यार्थी आहे असं प्रत्येक कोचिंग क्लास क्लेम करत होतं. त्यामुळे आपण कोणावर विश्वास ठेवायचा हे तुमचं तुम्ही ठरवलं पाहिजे. आणखी भयानक गोष्ट म्हणजे आज कोचिंग इंडस्ट्रीमध्ये एज्युकेशनपेक्षा बिझनेस मोठा झालाय. कारण 2020 मध्ये कोचिंग मार्केट जवळपास 58,000 कोटींचं होतं आणि 2028 पर्यंत तेच 1.3 लाख कोटींपेक्षा जास्त जाण्याचा अंदाज आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचं प्रेशर हा कोणासाठी तरी बिझनेस मॉडेल बनलाय. आणि या सगळ्यात हरवतं कोण? तर एक मिडल क्लास फॅमिली, आई वडील, जे मुलाला डॉक्टर बनवण्यासाठी जमीन विकतात, सोनं गहाण ठेवतात, लोन घेतात, कारण त्यांना वाटतं एकदा का डॉक्टर झाला की आयुष्य मात्र सेट होईल. पण प्रत्येक मुलगा डॉक्टर होण्यासाठी बनलेला असतो का हा प्रश्न मात्र कोणीच विचारत नाही. कारण भारतात करिअर निवडताना अनेकदा मुलांचा इंटरेस्ट पाहिलाच जात नाही. फक्त 2च ऑप्शन्स समोर ठेवले जातात, डॉक्टर किंवा इंजिनियर. आणि बाकीचे करिअर्स त्यांना अजूनही बॅकअप म्हणून पाहिलं जातं. आणि या सगळ्याचा शेवट कुठे होतो माहितीये? एका छोट्या खोलीत, जिथे एक विद्यार्थी एकटा बसलेला असतो, टेबलवर पुस्तक असतं, भिंतीवर टाइम टेबल असतं आणि डोक्यात एकच विचार असतो, जर मी फेल झालो तर. पण कदाचित सगळ्यात मोठा प्रश्न हा नीटचा नाहीये. सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की आपल्या समाजाचा. इथे मार्क्सला माणसापेक्षा जास्त व्हॅल्यू दिली जाते, जिथे करिअरला आयडेंटिटी बनवलं जातं आणि जिथे एका एक्झामला आयुष्य मरणाचा प्रश्न बनवलं जातं. कोटा असो किंवा पुणे, ही शहरं आता फक्त कोचिंग सिटी राहिलेली नाहीयेत, तर भारताच्या एज्युकेशन प्रेशरचं सिम्बॉल बनलंय. दरवर्षी लाखो विद्यार्थी इथे येतात स्वप्न घेऊन,
पण रियालिटी, एका छोट्या हॉस्टेल रूममध्ये दिवसाला 12 ते 14 तास अभ्यास, ना फॅमिली, ना इमोशनल सपोर्ट, ना नॉर्मल टीनेज लाईफ, फक्त टेस्ट, रँक्स, कंपॅरिझन्स आणि प्रेशर. अनेक विद्यार्थ्यांचं रुटीन इतकं मेकॅनिकल होतं की त्यांना स्वतःसाठी जगायला सुद्धा वेळ उरत नाही. कारण सकाळी क्लास, नंतर सेल्फ स्टडी, मग टेस्ट एनालिसिस, पुन्हा असाइनमेंट्स आणि हे सायकल महिनोन महिने चालूच राहतं. हे प्रेशर फक्त कोचिंगमधून येत नाही, ते सोसायटीमधून सुद्धा येतं. नातेवाईक, शेजारी, कुटुंबीय यांचे एक्सपेक्टेशन्स. भारतात अनेक घरांमध्ये मुलांचं सक्सेस म्हणजे फॅमिली प्रेस्टिज मानलं जातं. म्हणून काही पॅरेंट्स न कळत मुलांवर इतकं प्रेशर टाकतात की मुलं स्वतःचं मेंटल ब्रेकडाऊन लपवू लागतात. कारण त्यांना वाटतं की मी फेल झालो तर मी सगळ्यांना डिसअपॉइंट करेन. आणि याच मेंटल स्टेटमध्ये काही विद्यार्थी ड्रग्ज आणि अल्कोहोलकडे वळतात. हो, कोटासारख्या कोचिंग हब्समध्ये ड्रग्ज अब्यूजचे रिपोर्ट समोर आले आणि काही विद्यार्थ्यांनी सांगितलं की कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी किंवा स्ट्रेस कमी करण्यासाठी ड्रग्ज वापरले जातात. म्हणजे सिच्युएशन अशी झाली आहे की डॉक्टर बनण्याच्या प्रेशरमध्ये काही विद्यार्थी स्वतःची हेल्थ सुद्धा खराब करतात. किती आयरॉनिक आहे हे. पण या सिस्टीम मधला सर्वात मोठा ट्रॅप आहे तो म्हणजे होप सेलिंगचा. कोचिंग इन्स्टिट्यूट्स विद्यार्थ्यांना एक स्वप्न विकतात, नीट क्रॅक करा, आयुष्य सेट होईल. खरं तर प्रॉब्लेम नीटमध्ये नाहीये, प्रॉब्लेम आहे आपण सक्सेसला एका एक्झाम पुरतं मर्यादित केलंय. पण रियालिटी काय आहे माहितीये? आजच्या जगात ऑपॉर्च्युनिटीज हजारो आहेत, पण आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये करिअर अवेअरनेस अजूनही कमी आहे. आणि म्हणूनच अनेक विद्यार्थी स्वतःचा इंटरेस्ट न समजताच एका रेसमध्ये उतरतात जिथे लाखो लोक धावतात, पण फिनिश लाईनवर मात्र जागा फार कमी आहेत. शेवटी फक्त नीटचा प्रश्न नाहीये, प्रश्न आहे आपल्या मुलांकडून एक्सपेक्टेशन्स काय? एक रँक, एक डिग्री की एक हेल्दी आयुष्य? कारण जर सक्सेस मिळवताना एखाद्या मुलाची मेंटल हेल्थ, सेल्फ वर्थ आणि जगण्याची इच्छा जर संपत असेल तर मग ही सिस्टीम खरंच सक्सेसफुल म्हणायची का? आणि कदाचित म्हणूनच आज भारतात सर्वात मोठी गरज ही फक्त एज्युकेशन रिफॉर्मची नाहीये तर माइंडसेट रिफॉर्मची आहे.